ऑपरेशन टायगर नंतर आता ऑपरेशन तुतारीची चर्चा सुरू असताना खासदार अमोल कोल्हे यांचं एक मोठं विधान समोर आलंय। महायुतीकडून ऑफर आली तर विचार करू असं विधान त्यांनी नाशिकमध्ये बोलताना केलंय। त्यामुळे आता ऑपरेशन तुतारी राबवलं जात आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। दरम्यान रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि आमचा एकही खासदार आमदार फुटणार नाही असं त्यांनी म्हटलंय। दुसरीकडे नाना पटोलेंनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। संपर्कात असतील म्हणून अमोल कोल्हेंनी विधान केलं असेल, मात्र शरद पवार असं करणार नाहीत, ते जातीवादी विचारसरणीसोबत हातमिळवणी करणार नसल्याचं पटोलेंनी म्हटलेलं आहे। अशी ऑफर आतापर्यंत माझ्याकडे आली नाही, म्हणजे अशी काही ऑफर आली तर विचार करू। जाऊया आपण मनशीकडे पुन्हा एकदा चर्चा करूया या संदर्भातली। मनशी, निश्चितच अमोल कोल्हेंच्या या विधानानं आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना सुरुवात झाली आहे। अनेकांच्या भुवया उंचावल्यात। महायुतीकडून ऑफर आली तर विचार करू असं अमोल कोल्हे यांनी म्हटलंय। काय नेमके या सगळ्याचे संकेत म्हणावे लागतील? खरं तर ऑपरेशन टायगर नंतर त्याच वेळेला ऑपरेशन तुतारीची सुद्धा चर्चा व्हायला सुरुवात झाली होती आणि पत्रकारांनी जेव्हा अमोल कोल्हेंना हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी जे उत्तर दिलंय त्याच्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्यात। ऑफर आली तर बघू, ऑफर तर अजून आली नाही, पण ऑफर आली तर विचार करू अशा धाटणीचं उत्तर त्यांनी दिलं। त्याच्यामुळे अमोल कोल्हेंच्या या उत्तरानंतर राजकीय वर्तुळामध्ये प्रतिक्रिया उमटणं हे अतिशय स्वाभाविक होतं। अर्थात रोहित पवारांनी त्यांची पाठराखण केली असली, म्हणजे एक प्रकारे अमोल कोल्हे आम्हाला सोडून कुठेही जाणार नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला असला तरी सुद्धा राजकीय वर्तुळात अमोल कोल्हेंच्या या विधानानं खळबळ माजली आहे हे निश्चित। कारण ऑपरेशन टायगरच्या दरम्यान जे खासदार अगदी छातीत ठोकपणे सांगत होते की आम्ही ठाकरेंच्याच सोबत आहोत, तशा पद्धतीचे दाखले देत होते। इतकंच नाही तर संजय राऊतांनी कशा कशाच्या शपथा घेतल्या हे जाहीरपणे सांगितलं। मात्र इतकं होऊन सुद्धा जर ठाकरेंचे खासदार हे ऑपरेशन टायगरच्या दरम्यान ठाकरेंना सोडून शिंदेकडे जात असतील तर ऑपरेशन तुतारीचं नेमकं काय होणार असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चेला आलेला आहे। अमोल कोल्हेंच्या या विधानानं अर्थातच शरद पवार पक्षामध्ये एक खळबळ तर माजली आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाची त्याची जी दुसरी बाजू आहे ते म्हणजे शरद पवारांचा पक्ष आणि काँग्रेस यांचं विलीनीकरण होणार का, काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय शरद पवारांचा पक्ष घेणार का, अशी चर्चा सुद्धा मध्यंतरीच्या काळामध्ये सुरू झालेली होती। काँग्रेस हायकमांडकडून तसा प्रस्ताव आलाय, तशी ऑफर आली आहे, अशा देखील बातम्या आलेल्या होत्या। मात्र या चर्चा फारशा पुढे जाताना दिसल्या नाहीत। अर्थात या चर्चांना नेमका ब्रेक कशामुळे लागलेला आहे, काही पडद्यामागे वेगळं काही सुरू आहे का? खरे आणि मनशी, या चर्चेंना ब्रेक लागल्यामुळे खरं तर अशा प्रकारे ऑपरेशन तुतारीची आता ही एक चर्चा सुरू झालेली आहे। त्यामुळे आता बघूया भविष्यामध्ये काय घडतं आहे। धन्यवाद दिले सगळ्या सविस्तर माहितीसाठी। मनशी पाठक आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या।